हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कशी आहेत सगळे? मजेत ना? तर मी पण मजेत आणि मजेतच असायला हवं. तर आजच्या मार्गशीर्ष गुरुवारच्या दुसऱ्या गुरुवारच्या सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे मार्गशीर्ष गुरुवार, दुसरा गुरुवार, त्यामुळं सकाळी लवकर उठली. 5:30 वाजता झाडून पोछा वगैरे केलं. तोपर्यंत किती वाजले? 6-10 वाजले होते. मग स्वतःचं आवरायला घेतलं. स्वतः अशी मस्त साडी नेसून तयार झाली होती. साडी बहुतेक दरवेळी कोण नेसत नाही, पण असे जर काही आपल्या घरी कार्यक्रम वगैरे किंवा एखादा सणवार असतो तेव्हाच आपण नेसत असतो. तर बघू शकता इथं असं मी लक्ष्मीपूजा मांडली होती. याचा डिटेल व्हिडिओ मी पूर्ण कशी मांडते नाही झालं, कारण खूप लॉंग टाईम पूजा चालली होती त्यामुळं विसरून गेली. सांगते मी तुम्हाला कसं केलं. ती जागा स्वच्छ पुसून घेतली होती. स्वस्तिक काढलं, स्वस्तिकवरती पाट ठेवलं, पाटावरती लाल कपडा अंतरलं, तांदळाने वर्तुळाकार असं काढून पसरून दिले तांदूळ. त्याच्यानंतर त्याच्यावरती कलश ठेवला, कलशाच्या तोंडापर्यंत पाणी घेतलं, त्याच्यामध्ये सुपारी, पैसा आणि दुर्वा टाकला. त्याच्यानंतर त्याच्यावरती नारळ ठेवला होता आणि कलशाच्या सभोवताली पूर्ण हळदी कुंकवाची बोटं उठवली होती. त्याच्यानंतर लक्ष्मीचा मुखवटा लावला, साज त्याला सजवला होता, साजने दागिना घातला. त्याच्यानंतर एका साईडला महालक्ष्मीचा फोटो आहे माझ्याकडं, तो मी पुजवला होता. त्याच्यानंतर अन्नपूर्णा देवीचं आणि गणपतीला मी पंचामृतातने आंघोळ घालून तिथं पुजवलं होतं. 5 प्रकारची 5 फळं. त्याच्यानंतर एका वाटीमध्ये दिसतं तुम्हाला हळकुंड, खारीक, सुपारी आणि एक लाल काळ्या कलरचं असतं, ते मला माहीत नाही आहे, तुम्हाला सांगेन मी. त्याच्यानंतर दिवा, समई वगैरे करून घेतलं, पुजून घेतलं होतं, रांगोळी काढली होती सभोवताली. त्याच्यानंतर इथं आज दत्त जयंती म्हणून मी स्वामींचं सुद्धा जप केला होता आणि पूजा मांडली होती आणि गोड नैवेद्य दाखवला होता आणि श्री लक्ष्मी माता नमः, ओम लक्ष्मी माता नमः असं लिहिलं होतं. तर बघू शकता अशा प्रकारे मी पूजा मांडली होती. कशी वाटली तुम्हाला नक्की मला सांगा कमेंटमध्ये. तर दुसऱ्या मार्गशीर्ष महिन्याच्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर असं काही होती माझी लक्ष्मीची पूजा. ते सगळं आवरलं. त्याच्यानंतर आली तर मी जेवणाकडं. तर जेवण म्हणजे आज नाश्त्याला पण आणि त्यांच्या टिफिनला वगैरे सगळ्यांना मी आज चपाती भाजी करणार होती. तर इथं चपाती भाजी वगैरे रेडी झाली आणि करत होती. तोपर्यंत तिकडं आद्विक आणि आद्विकचे पप्पा दोघं पण फ्रेश होत होते. सकाळचं कसं पूजा आणि स्वयंपाक सगळं माझ्याकडं होता, बाकीचं सगळं बरंचसं हेल्प आद्विकच्या पप्पांनी मला केलं होतं. त्याच्यानंतर ते दोघं तिकडं फ्रेश होता, तोपर्यंत मी इकडं स्वयंपाकाचं आवरते, कारण एकटीला इतकं सकाळचं गडबडमध्ये नाही होत, कारण ते दोघंसुद्धा आद्विक 9ला जातो आणि त्याचे पप्पा 9:30ला जातात. तर आद्विक कुठला आंघोळ केला आणि इथं स्वयंपाक आवरला. मग त्याला रेडी करायला घेतलं होतं. त्याला म्हणजे आंघोळ करायला पप्पांकडून आवडत असेल, पण कपडे आणि त्याला रेडी करणे हे माझ्याकडेच असतं, कारण तो नाही करून घेत त्यांच्याकडून. बाळांना कसं असतं, किती झालं तरी आई कुठं हवीच असते. सकाळच्या गडबडीमध्ये आंघोळ माझ्याकडून नाही करून घेतो, त्यामुळं फ्रेश म्हणजे रेडी तर माझ्याकडूनच होतो. तर इथं बघा असं काय चाललं आहे, तिची मजा मस्ती. तो पूर्ण म्हणजे त्याला शाळेत जायची एवढी आवड नसते, तेवढं शाळेतून घरी यायसाठी तो भरपूर म्हणजे असं एक्सायटेड असतो. तर थंडी खूप आहे म्हणून इथं त्याला स्वेटर वगैरे शाळेमध्ये घालून पूर्ण पॅक करून पाठवत असते, कारण लहान मुलांना लगेच व्हायरल इन्फेक्शन होत असतं. तर इथं मला तो तेच विचारत होता की मम्मा तू घ्यायला येणार ना मला? तर बोलली हां मी लवकर येईन 5 मिनटं. तर तो इथं मला असं काही पी देत होता. तर त्याला खूप आवडतं लवकर यायला शाळेतून, पण 12 वाजेपर्यंत 12 वाजल्याशिवाय त्यांची शाळेतली सोडतच नाहीत टीचर, त्यामुळं तिथं जाऊनसुद्धा थांबावंच लागतं. त्यामुळं असं काय असतं. तर इथं तर आद्विकची बडबड ऐकत ऐकत मी त्याला फ्रेश केलं. खरंच मुलं घरी असल्यावर घराचं गोकुळ किती गोकुळ होत असतं, आणि जेव्हा नसतात तेव्हा शांत शांत वाटतं मला. अक्षरशः 9 ते 12 म्हणजे मी इतकी फास्ट कामं करत असते पूर्ण शांत वातावरणामध्ये. शेवटी हा बघायला जायचंच नव्हतं, तो त्याला मम्मा पाहिजे होती. दर वेळेला सोडायला त्याला आम्ही दोघं जात असतो. आता मग खूप गडबड होती माझ्याकडे, त्यामुळं मी म्हटलं नाही आज येऊ नाही शकत तू जा. तर तो सारखं म्हणत होतं मम्मा चल चल. तर कसं तरी रिक्वेस्ट करून त्याला पाठवलं. तर तो रेडी झाला आणि गेला होता बघा.
रोज सोडायला आम्ही दोघं जातो, पण आज त्याचे पप्पा होते. त्याच्यानंतर त्याचे पप्पा पण इथं ऑफिसला गेले. त्याच्यानंतर मी दोघं गेल्यानंतर आवरलं बऱ्यापैकी माझं, स्वयंपाक, पूजा पण झाली होती. आणि इथं जेवढे कपडे धुवायला कंटाळा येत नाही तेवढं हे फोल्ड करायला इतकं सारा कंटाळा येतो ना बस. असं तुमच्या बाबतीत पण होतं का कधी? म्हणजे कपडे धुवायचं ठीक आहे, होऊन जातील, धुवायला इतकं काय नाही वाटत, पण हे फोल्ड करायचं खरंच मला तर जाम कंटाळा येतो आहे कपडे फोल्ड करायचा. तर मी 2-3 दिवसातून एकदा मशीनला लावत असते कपडे. तर हे सगळे असे इतके झाले होते, तर अजून पण होते, ते सुकले नव्हते. म्हटलं ठीक आहे, जेवढे आहेत तोपर्यंत घडी घालू आणि पटपट काम आवरून घेऊया आपण. तर सकाळचं कसं शांत वातावरण असलं की आपलं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन पूर्ण कामावरती असतं. बाळ असलं की कसं त्याच्याकडे लक्ष देत देत लवकर कामं होत नाहीत, पण जेव्हा शांत एकटं असतं तेव्हा पटपट होऊन जातात कामं. तर आज साडीमध्ये सगळी कामं करणं म्हणजे चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी. तरी पण म्हटलं ठीक आहे, एक दिवस साडीत छान वाटतं साडी नेसल्यावर. पण म्हटलं ठीक आहे, चला आठवड्यातून एकदा तरी घातली पाहिजे. मी ट्राय करेन. साडी घातली की नेसली काय म्हणतात तुम्ही नक्की सांगा मला. आमच्याकडं कधी कधी घातली पण म्हणतात, कधी कधी नेसली पण म्हणतात. जास्त नेसलीच बोलतात, पण काही काही ठिकाणी घातली किंवा नेसली असं बोललं जातं. तर तुमच्याकडं काय म्हणतात मला नक्की सांगा. तर इथं सगळे कपडे फोल्ड करून ठेवले होते. त्याच्यानंतर इथं मी उपवासाला ॲपल ज्यूस घेतला होता, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकले होते. आणि नंतर संध्याकाळी पूजा केली, नैवेद्याला शिरा दाखवला, चपाती भाजी भात आमटी केलं होतं. आणि स्वामींचं पण आज जप केला होता, सकाळी पण आणि संध्याकाळी पण. नंतर असं मस्त पूजा केली. आजचा दुसरा गुरुवार संपूर्ण संपन्न झाला होता, मस्त झालं होतं. आणि सोबत आम्ही सगळेजण एकत्र बसून जेवलो. आणि असा संपला आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.